महाबळेश्वर महाराष्ट्राचं एक प्रतीक, आनंद देणारा अनुभव आणि प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारी भूमी। महाराष्ट्र महिलांना सक्षम करण्याचा वारसा जपणारा प्रदेश, प्रगती आणि भव्यतेचे शक्तीचे प्रतीक असलेला सह्याद्री। महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या विकासासाठी नोडल एजन्सी म्हणून काम करणारी संस्था महिला आर्थिक विकास महामंडळ। गेली 50 वर्ष महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणारी चळवळ म्हणजेच माविम। माविम महिलांना सक्षम करत असतानाच महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडवत अभिमानाने पुढे जात आहे। इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना। काय ताई, कशी आहेस? अरे छान चाललंय तुझं। एकटेपणा आणि दृढनिश्चयाच्या सलग 13 रात्र संगीताने इथेच बसून काढल्या। दिवसा ती मनुका बाजारात विकत हळूहळू एक व्यवसाय उभारत होती, ज्याने तिच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी दिली। मी एक अशी स्त्री होते की माझ्या डोक्याला पदर पण पडत नव्हता, त्यामुळं आजूबाजूला कोणाची मदत मिळेल असं वाटतच नव्हतं मला। अशा वेळी माविमबद्दल मला माहिती मिळाली आणि मी माविमच्या संपर्कात आले। कसं असते, महिला बाहेर पडायची म्हटलं की स्वतःची सिक्युरिटी पहिली बघते, तर तिथं पहिलं डॅशिंग मला बनवलं ते माविमच्या अधिकाऱ्यांनी। नाही, तू हे करू शकतेस, का करू शकत नाहीस? विक्री कौशल्य शिकवलं त्यांनी, पुन्हा स्टेज डेअरिंग कसं असतं ते 4-4 हजार महिलांच्या पुढे मला स्टेज डेअरिंग शिकवलं सरांनी। माझ्या आयुष्यात कधी मी दिल्ली बघितली नव्हती नीट, तिथं दिल्ली कुठं बघणार आहे? मला माविमच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी दिल्लीला पाठवलं। अशा पद्धतीने मी राज्यातनं परराज्यात गेले पहिल्यांदा व्यवसायासाठी, आणि त्यानंतर मुंबई, पुणे, गुवाहाटी सगळीकडे एक्झिबिशनला माविममुळं मला जाता आलं। या सगळ्या लोकांनी माविमच्या माध्यमातून असं मला घडवलं की आज मी रिक्षाने प्रवास केला, एसटीने केला, गाडीने केला, विमानाने पण केला। आज माझी स्वतःची गाडी आहे। संगीताची अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवतानाही प्रचंड ओढाताण होत होती। फक्त 1000 रुपयांचं भांडवल आणि त्यातून मनुका विक्री करत संगीताने व्यवसायात प्रगती केली। महाबळेश्वर मध्ये स्वतःचं घर आणि कार विकत घेतली, प्रतिष्ठा, मानसन्मान कमावला। गणिताचा कुठलाही गंध नसताना 1000 रुपयांपासून सुरू केलेला हा व्यवसाय संगीता यांनी स्वकर्तृत्वावर 18 ते 20 लाखाच्या घरात नेला। संगीताच नाही तर आता त्यांची पुढची पिढीही या व्यवसायात हातभार लावू लागली आहे। माझी नातवंड, मुलं सगळी चांगल्या पद्धतीनं आज आपलं आयुष्य जगतायत। नातवंडांना पण चांगलं शिक्षण मिळायला लागले। माविमच्या माध्यमातून 1000 रुपये कर्ज घेऊन मी माझ्या आयुष्याला सुरुवात केली। आज मी कुठे येऊन कुठं पोहोचले। आज जर माविम नसती ना तर मी तुमच्या पुढे बसलेलीच दिसलीच नसते। आज कुठेतरी रोजंदारी करताना, ऊसतोड करताना दिसली असते। आज इतर 4 महिला पण घडवताना मला खूप अभिमान वाटतो, कारण खूप वाईट दिवस मी भोगलेले होते, ते त्या महिलांना भोगायला मिळू नयेत म्हणून मी आज त्या महिलांना सुद्धा शिक्षण देते, व्यवसायाचं ज्ञान देते। माविमसाठी करते। माविमनं मला उभं केलंय। आज माझ्याकडे काय नाही सांगा, माझ्याकडं जागतिक पर्यटन स्थळ महाबळेश्वर आहे। महाबळेश्वर सारख्या ठिकाणी माझं स्वतःचं घर आहे। आज किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे। CMRCच्या माध्यमातून विविध प्रकल्प, शासकीय योजना राबवल्या जात आहेत। त्यातून बचत गटातील महिलांना संधी उपलब्ध होत आहेत। तसेच बचत गटातील महिलांना
मावीम व्यवसायासाठी बँकेचे कर्ज मिळवून देते. त्याचबरोबर महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक वातावरणही मावीम निर्माण करते. संगीताची कहाणी अशा लाखोंपैकी एक आहे आणि हा प्रवास यापुढे असाच सुरू राहील.